दाखवू इच्छितो. एका बाजूला लिहिलंय हेड आणि एक फलंदाज आहे. कस्टमाइज्ड असा हा नाणेफेकीचा खणखणीत नाणं आणि एका बाजूला टॉस का बॉस टेल म्हणजे हेड आणि टेल यापैकी दोन पैकी एक कॉल द्यायचा आहे. साई एक युवा उदयोन्मुख खेळाडू आहे आणि वडिलांचा आ संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. ज्या वेळेला सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मित्रांनो एक ज्येष्ठ समालोचक आपल्याच कोकणचा सुपुत्र मुंबईमध्ये आला, डोंबिवलीत राहिला आणि तिथून त्याने समालोचनाची सुरुवात केली. अगदी आपल्या आयुष्यामध्ये भरपूर त्याने समालोचनाचे अनुभव घेतलेत. स्वर्गीय रतनबुवा मेमोरियल चषक आणि सुप्रीमो चषक सारख्या अव्वल दर्जाच्या स्पर्धेचं ज्याने समालोचन केलं आणि या स्पर्धेत गेले 3 वर्ष ते आपल्याशी जुळलेले आहेत असे प्रसाद परब यांना मी विनंती करणार आहे की पुढील समालोचन आपल्या मुखारविंदातून व्हावं. धन्यवाद. आपण इथे सुरुवात करत आहोत. दोन्ही विजेत्या संघ म्हणजे पहिल्या दिवसाचा सामना ज्या संघाने जिंकलाय त्या दोन्ही विजेत्या संघांमध्ये आता मात्र सामना सुरू होतो आहे. मयूर स्पोर्ट चषकाचं हे तिसरं पर्व आपण अनुभवत आहोत. पहिलं पर्व जेव्हा आपण बघितलं सुरू झालं तेव्हा 3 दिवसाची क्रिकेट स्पर्धा होती. एक 22,000 रुपयाचं कॅश प्राइज होतं. दुसऱ्या वर्षी ज्याप्रमाणे कमिट केलं होतं की स्पर्धेचं पारदर्शक वाढेल, संघांची संख्या वाढेल, तेच आपल्याला बघायला मिळालं. गत वर्षी आपण बघितलं की 32 संघ खेळले आणि आपण पारितोषिक बघितलं 25,000 रुपये. या वर्षी आपण बघितलं की गत वर्षी ज्याप्रमाणे कमिट केलं होतं, वचन दिलं होतं की पुढच्या वर्षी या विभागातल्या खेळाडू म्हणजे आपल्या कोकणातल्या विभागातल्या खेळाडूंना रबर बॉल क्रिकेटचा जास्त अनुभव नाहीये. त्यामुळे आपण बघितलं की ते फिल्डिंग करतात, बॅटिंग करतात, चिखलामध्ये त्यांचे पाय आपण बघतो की स्किट होतात, सरकले जातात. अशा मुवमेंटला त्यांना चांगली ग्रीप मिळावी, त्यांना चांगली फलंदाजी करता यावी, त्यांना चांगलं धावता यावं विकेटवर. यासाठी गत वर्षी राजू बालेकर यांनी जो शब्द दिला होता की पुढच्या वर्षी या खेळाडूंसाठी आपण असे शूज घेऊन येऊ जे खास करून रबर बॉल क्रिकेटसाठी, पावसाळी क्रिकेटसाठी, चिखलातल्या क्रिकेटसाठी वापरले जातात, जेणेकरून तुम्हाला चांगली ग्रीप मिळेल. आणि ती वचन पूर्तता मात्र यावर्षी त्यांनी केली आहे. सलग 2 सामन्यावरचे पुरस्कार आपण जे दिले आहेत त्या खेळाडूंना ते तुम्हाला स्टडचे शूज तुम्हाला बघायला मिळतात, जे घातल्यानंतर खेळाडूंना एक चांगली ग्रीप मिळते आणि चांगला परफॉर्म ते करू शकतात. बघूया येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तिथं बघायला मिळेल. दोन्ही सामन्यामध्ये अप्रतिम दर्जाचा खेळ बघायला मिळाला. इव्हन आपण बघितलं की पहिल्या सामन्यामध्ये छोट्या धावसंख्येचं लक्ष जरूर होतं, पण त्या धावसंख्येचा पाठलाग ते करत असताना शेवटच्या टप्प्यापर्यंत सामना आपल्याला बघायला मिळाला होता. त्या मोमेंटला आपण बघितलं की सामना वीर सायलिंग कट्टा या संघाने, जो स्थानिक संघ या विभागातला संघ आहे, त्या संघामध्ये सामना जिंकला. नंतरच्या सामन्यात ज्याचा आपण उल्लेख केला की पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, पण दुसऱ्या सामन्यामध्ये आपल्याला पावसाचं सावट बघायला मिळालं नाही. इव्हन खेळपट्टीवर अजिबात पाणी नव्हतं, कुठेच पाणी नव्हतं आणि त्या मोमेंटला जवळजवळ 50च्या पलीकडे धावा कुठल्या गेल्या, 57 धावा कुठल्या गेल्या. असं वाटलं की सामना एकतर्फी होईल की काय, देवली संघांचे गोलंदाज मात्र इथे मात्र स्वतःची हुकूमत गाजवतील की काय, पण तसं न होता त्यांच्या विरोधात आपण बघितलं ज्याप्रमाणे पिंट्या आणि निखिलने बॅटिंग केली, नाबाद धावा कुठल्या आणि 58 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं तर षटकारांची संख्या 3च होती, एक चौकार होता, पण त्याच्या प्रत्युत्तर दाखल आपण जर बघितलं तब्बल 7 षटकार दोन्ही फलंदाजांनी ठोकले. त्यापैकी वाटा उचलला निखिलने आणि तब्बल 5 षटकाराची नोंद त्याने मात्र आपल्या बॅटमधून केली. पहिल्या सामन्यामध्ये षटकारांचा अभाव होता, दुसऱ्या सामन्यामध्ये आपण षटकार भरपूर बघितले. तिसऱ्या सामन्यामध्ये काय क्षेत्र घेऊन येत आहेत बघा, हे दोन्ही संघ एकमेकांसमोर पहिला एक सामना जिंकल्यानंतर एकमेकांसमोर येत आहेत. स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवर तुम्ही क्रिकेट स्पर्धा पाहतात, सर्वांचं मनपूर्ण हार्दिक स्वागत आहे. थेट कारणेवाडी गुरामवाडी कट्टा इथून ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. सर्वांचं मनपूर्ण हार्दिक स्वागत या मयूर स्पोर्ट्स चषकामध्ये. पर्व तिसऱ्या या स्पर्धेचं बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिले घेऊन येते राकेश धुरी, त्याला सामोर जाईल. स्ट्रायकिंग आपण बघतो फलंदाज आघाडीचा सतीश. ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडू स्लोअर गती परिवर्तन. बॅट्समन आपण बघू शकता ज्या फलंदाजाला आपण पहिल्या सामन्याचा सामन्यावरचा पुरस्कार दिला तो आपण बघतोय, ज्याने मात्र गोलंदाजी जोरावरती पावसावर अटकाला होता, तो स्ट्रायकिंगला तुम्हाला बघायला मिळते. ते स्टडचे शूज घालून तो परफॉर्म करतोय ग्राउंडच्या आतमध्ये. पहिलाच बॉल डॉट, खूप चांगला सुंदर चेंडू आपण बघितला गोलंदाज राकेशचा. नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू वर द विकेट.
शॉर्ट ऑफ लेंथ इनसाइड एज मागे जातो चेंडू विकेट किपर हलकासा बीट करून पिंटाला मागे जातो चेंडू पण ते कव्हर होईल आणि त्या ठिकाणी बॅकअप आहे फर्स्ट स्लिप मधून तोपर्यंत फलंदाज आपलं खातं एका धावेने उघडतोय सतीश आणि प्रजेश मागचे दोन्ही सीझन प्रजेशने अप्रतिम दर्जाचं फलंदाजी करून गाजवले अक्षरशः मागचा सामना तो लवकर बाद झाला इव्हन 0वर बाद झाला खातं उघडू शकला नाही पण यावर्षी बघूया इथे मात्र कशा प्रकारे तो परफॉर्म करेल कारण स्थानिक खेळाडू आहे ज्याप्रमाणे त्याने परफॉर्म केलाय आतापर्यंत महेशपोर्ट चषकामध्ये अत्यंत वाखाणण्याजोगा एक डावकुळ्या एक अत्यंत दर्जेदार खेळाडू म्हणून ख्याती आहे प्रजेशची तो स्ट्राईक इन लाव बाय बॉलिंग मार्कवर पुन्हा राकेश जो आता मात्र ट्रॅक चेंज करतो राऊंड विकेट अटॅक करेल पंचांच्या भूमिकेत आपण बघतोय सुशांत उमेश मांजरेकर फुल लेंथ आहे समोर एक्झिक्यूट केला टिपिकल शॉट आहे पण बघा तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी अप्रतिम ट्राय केला होता पण त्याला बीट करून चेंडू फायनली सीमारेषे बाहेर जातोय षटकार अशा फटक्यांना अशा फलंदाजांचा कॉन्फिडन्स वाढेल आणि त्यात पत्री मात्र शंका नाही त्यामध्ये असा पारंगत खेळाडू आहे तो म्हणजे प्रजेश रावले जो बॅटिंग करतो स्ट्रायकिंग गेला षटकाराने खातं उघडले धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफलकावर 6-7 हा चेंडू क्रॉस बॅटेड शॉट आहे मिस टाइम फटका शतक मिनिट विकेट लावून आहे जज करतोय ट्राय केला होता लास्ट मोमेंट बघितलं पण प्रयत्न थोडासा फसला आणि त्या मोमेंटला आपण बघतो फलंदाज कंप्लीट करतो 2 धावा प्रजेश पुण्याचा स्ट्राईक एंडला पोहोचेल धावसंख्येत भर धावसंख्या पोहोचली ती 9 वर पहिल्या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग 17 धावा करत असताना थोडेसे नाकीनं वाढले होते निश्चितच जो आपण बॅटिंग गोलंदाजी बघितली तळगाव संघाची हा चेंडू थोडासा आपण बघितलं चेस केला चेंडूमध्ये पोहोचला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बेसिक टायमिंग करू शकला नाहीये पॉईंटला चेंडू लिंगत जातोय बॅकवर्ड पॉईंटला आपण बघतोय चेंडू कव्हर तोपर्यंत 1 धाव धावसंख्या पुढली दुहेरी अंकामध्ये डबल फिगरमध्ये 10 धावा धावफलकावर मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण बघतो फलंदाज उमेश मांजरेकर स्ट्राईक एंड चंपा देते दीपक धुरी धावसंख्या आपण बघतो 10 धावा धावफलकर स्ट्रायकिंग गेला सतीश फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट केला चेंडू डीप मध्ये खेळाला तिथे चेंडू कव्हर होईल तोपर्यंत बघा 2 धावांपर्यंत सुरू आहे चेंडूची फेक होईल तोपर्यंत 2 धावा सहज पूर्ण बॅकअप त्या ठिकाणी आहे तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होत आहेत कंपॅरेटिव्ह टू लास्ट आपण जर बघितलं तर आपण बघतोय की एक सर मारली आहे विकेट किपरच्या दिशेने ज्या ठिकाणी गत वर्षी आपण एक सामना जो बघितला होता आय थिंक गावराई विरुद्ध होडावडे हा जो अंतिम सामना झाला या मोमेंटला रोहित कदम माझ्यासमोर उभा आहे रोहित कदमने तो सामना जिंकला ॲज अ कॅप्टन आणि गावराई संघाने जेव्हा तो सामना जिंकला त्या मोमेंटला त्या विकेटवर पाणी होतं कारण गोलंदाज जेव्हा चेंडू टाकायचे तिथेच थांबायचे त्यामुळे यावर्षी ती परिस्थिती ओढवता कामा नये त्यासाठी प्रयत्न केलाय स्वतः काल गौरव आणि पूर्ण यांची टीम इथे उपस्थित होती स्वतः राजू वालेकर उपस्थित होते अनिल माने उपस्थित सर्वांनी प्रयत्न हा केला की विकेटच्या मागे आपण एक सर मारूया जेणेकरून ते पाणी त्या बाजून डायव्हर्ट होऊन निघून जाईल विकेटवर पाणी शक्यतो येणार नाही आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय एका षटकाचा खेळ समाप्त होतो एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 12 धावा धावफलकावर बॅटिंग करत असताना बघतो की नाणेफेक जिंकल्यानंतर चौकी या संघाने जी फिल्डिंग केली आहे फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि वीर साई लिंग कट्टा या संघाला इन्व्हाइट केलंय ते बॅटिंगला संघाची धावसंख्या 12 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर एक स्टेटमेंट मला अजूनही आठवतंय मला कशाला सर्वांनाच आठवत असेल गतवर्षी जेव्हा अंतिम पारितोषिक वितरण समारंभ जेव्हा पार पडला रोहित कदमचं स्टेटमेंट मला आठवतंय की गावराई म्हटल्यानंतर आम्हाला सांगायला लागायचं की कट्टा किंवा सुकळवाड या ठिकाणी आमचं हे गाव आहे पण आता प्रत्येकाला माहिती पडलं की गावराई कुठे आहे असा परफॉर्मन्स गावराई संघाने दाखवला होता गतवर्षी चॅम्पियनशिप पटकावली होती चला मॅच सुरू करा कंटिन्यू करा विकेटच्या मागे पिंट्या बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 मध्ये येतो तो हर्षल लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला प्रजेश रावले पहिला चेंडू ओव्हर द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ लीडिंग एज आहे चेंडू क्षेत्राच्या जवळपास नाही आहे गोलंदाजी जाण्याचा प्रयत्न ते करतोय पण थोडासा मात्र लांब आहे त्या चेंडूपासून तो चेंडू कव्हर करेल या गोष्टी आपल्याला आवर्जून बघायला मिळतील इव्हन बघतोय की आपण मागच्या काही सामन्यापासून म्हणजे दुसऱ्या सामन्यापासून पाऊस बघायला मिळत नाहीये पण इन्सिडेंट जे आहेत ना ग्राउंडच्या आतमध्ये घडत आहेत जो आपण उल्लेख केला की खेळाडूंना दुखापत होता कामा नये यासाठी आपण यावर्षी प्रत्येक मॅचच्या माध्यमासाठी आपण हे स्टडचे शूज जे खास करून फुटबॉलसाठी यूज केले जातात अशा प्रकारचे आपण शूज आपण तिथे मॅचमध्ये देत आहोत तर असेच शूज घालून तुम्हाला परिधान करून ग्राउंडच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे
जेणेकरून तुम्हाला चांगली ग्रीप मिळेल, चांगली फिल्डिंग करू शकाल. दरम्यान एक धाव, धावसंख्या धावफलकावर 13 धावा. पुढे चेंडू क्रॉस बॅटेड शॉट ऑन साइड, खूप चांगला फटका, बेसबॉल हिट डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि अप्रतिम तिथे मात्र आपण बघतो फटका, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय, चौकार. थोडासा पॉज घेऊन हा फटका ऑफर केला होता, एक्झिक्यूट केला होता डीप स्क्वेअर लेग मध्ये आणि सतीशच्या बॅटमधून हा फटका तुम्ही बघत आहात चौकारासाठी. मागच्या दोन्ही सीझनमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये ज्या संघाने प्रवेश केला असा संघ सुद्धा आपण बघतोय यावर्षी. तुम्हाला इन ऍक्शन बघायला मिळेल तो रेवतळे. पहिल्या वर्षी दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक त्यांनी पटकावलं होतं, दुसऱ्या वर्षी आपण बघितलं तिसरा क्रमांक त्यांनी पटकावला होता. पुढचा चेंडू ऑन साईडला बघायचा, क्षेत्ररक्षक या ठिकाणी मिड विकेटला, अंदाज चुकला, फटक्याचा चटका लागला, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. खूपच कॅज्युअल अप्रोच होता झेल घेण्याचा. इव्हन खेळाडूच्या हाताला चेंडू लागला सुद्धा, झेल पकडण्याचा प्रयत्न केला, हाताला चेंडू चाटून निघून गेला सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक 4. मागच्या सामन्यामध्ये सामनाचा पुरस्कार मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय सतीशचा आणि सतीशला हे माहिती आहे की मागच्या सामन्यामध्ये चौके 11 या संघाने ज्याप्रमाणे बॅटिंग केली आहे, 58 धावसंख्येचा पाठलाग केलाय, प्रत्येक गोलंदाजाला मात्र त्याने अक्षरशः मात्र नामोहरम केलं होतं, अशी फलंदाजी केली होती. त्या संघासमोर चांगली धावसंख्या रचावी लागेल, तो प्रयत्न सतीशचा सुरू आहे. हा चेंडू थोडासा स्लोअर वन, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन, टॉस करतो चेंडूला, चेंडू कव्हर होईल तोपर्यंत आपण बघतो फॉलो थ्रू मध्ये स्वतः हर्षल धावसंख्या 22 वर पोहोचली. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आपण या इनिंग मध्ये बघतोय. सलामीचे फलंदाज प्रजेश आणि सतीश डावाला आकार देत असताना, पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना. मोरस्पोर्ट चषक डे 1 पहिला दिवस 32 संघ, पहिल्या 4 मधले आपण हे सामने बघत आहोत. त्यानंतर कुलस्वामीनी आंबेआळी. ओ स्लो रन चेंडू, कधी परिवर्तन, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हलकासा अपील पंचांकडे. इम्पॅक्ट काय आहे, पिचिंग काय आहे, हाईट फॅक्टर काय आहे, सगळ्या गोष्टी प्रश्न जेव्हा गोलंदाज अपील करतो प्रश्न स्वतःला विचारतात पंचांना, ते सांगतात की लेग बाईस. नेक्स्ट मॅच मध्ये आपण बघू शकाल कुलस्वामी आंबेगाळी विरुद्ध पेंडूर 11 या दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. या सामन्याच्या इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. स्कोर मोजून 23 धावा. शॉर्ट ऑफ लेग, चांगला फटका ऑन दी अप, व्हाट अ शॉट, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. टायमिंग बघा किती चांगलं केलं, थोडंसं मागे थांबला, जागा बनवली स्वतःसाठी आणि फटका सुद्धा काय ऑफर केला, ऑन दी अप, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू सीमापार, षटकार. आणि धावसंख्येत बरं धावसंख्या बोलली ती 39 वर, 29 वर, 29. स्कोर वॉज ऑन 29. एक्स्ट्रा चेंडू अंपायरकडे असेल, आय थिंक सो, इथे आपण देऊया इथून. केस बॉल आलेला आहे. 29 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण बघतोय की षटक क्रमांक मैदानावर जी सुरू होती, दुसरं हर्षलचं, आणि आता मात्र षटक क्रमांक तिसरे जे सुरू होईल. बॉलिंग मार्कवर आपण बघत आहोत म्हणजेच प्रथमेश गायकवाड. विघ्नहर्त मंडप डेकोरेटरच्या माध्यमात आपण बघतोय खूप चांगलं नेपथ्य, चांगलं व्यासपीठ, गतवर्षीप्रमाणे यावर्षी खूप चांगली सजावट त्यांनी केली आहे मंडपाची, आवाजाची काळजी घेतली आहे. थँक्यू सो मच विघ्नहर्त मंडप डेकोरेटर्स. प्रथमेश गायकवाड. लेफ्ट हँड ऑन स्ट्राईक प्रजेश रावले. शॉर्ट ऑफ लेन, त्या क्रॉस बॅटेड शॉट, पॅरल स्ट्रोक, थेट सीमारेषे पारच जाईल असा फटका, षटकार. मागच्या सामन्यामध्ये खूप लवकर बाद झाला, त्यामुळे मागच्या सामन्यातल्या चुका इथे मात्र दुरुस्त करत असताना चांगली फटकेबाजी सुरू आहे. इव्हन 17चा पाठलाग करायचा होता, तिसरी आपण बघितलं की तिथे प्रजेश बाद झाला, पण एक ओळख आहे, हीच खासियत आहे या खेळाडूची. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साइडला मिड विकेटला एक्झिक्यूट केला चेंडू, ती मात्र थोडंसं फंबल, चेंडू कव्हर करेपर्यंत दोन्ही फलंदाज स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचते आपण बघतोय ती धाव फरक 36.
36 धावा. षटकारांचा सिंगल. सतीश स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 36 धावा बघतो धावफलकावर. त्यामध्ये आपण बघितलं की षटकारांची संख्या एकूण आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार. हे पूर्ण इनिंग मध्ये दोन्ही फलंदाजांकडून. शॉट ऑफ लेन ऑन द टोस. आपण बघितलं की चेस केलाय चेंडूला ऑन द टोस. ऑनशेला क्षेत्ररक्षक जवळपास नाही. 2 तासापर्यंत सुरू आहे. दोघांनी मात्र एकमेकांशी खूप चांगलं कॉर्डिनेट केलंय. 2 धावा धावून पूर्ण केले ताबडतोब सतीश आणि प्रजेशने. आणि धावसंख्येत आपण बघतो पुन्हा बरं होते. धावसंख्या पोचली आपण बघतो धावफलकावर 38. आमच्यासोबत गौरव सावंत आहे. त्याची पूर्ण टीम आहे. प्रथमेश परब प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी ओमकार सावंत. एक बिल होतं म्हणजे एक समीकरण जे असं आहे ना जे कधीच कोणाला उलगडणार नाहीये. चेंडू बघायचं. उंच तो गेलाय. खूप लांब जाणार का? हो जाणार. निखिल बघतोय प्रयत्न करतोय पण त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. क्रॅकिंग शॉट. सतीश खेळतो 26 वर. मागच्या सामन्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आपण बघितली की 2 षटकात अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या. नंतर आपण बघितलं की सामन्याचा पुरस्कार आपण दिला. एक विकेट सुद्धा काढली होती. पण आता मात्र बॅटिंग मध्ये सुद्धा माझ्याकडे तेवढीच कुवत आहे हे दाखवत असताना. स्लोरन चेंडू. शॉट. चाबूक. थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. बॅक टू बॅक ह्यूज हिट. 2 6 इन अ रो फ्रॉम सतीश. क्या बात आहे बरोबर आहे गौरव. शूज घातलेत. कॉन्फिडन्स वाढलाय. जे शूज मॅन ऑफ द मॅच म्हणून या स्पर्धेमध्ये त्याला मिळालेत. आणि आपण बघतोय की त्याच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग आपण सतीशची बघत आहोत. एक्सलंट बॅटिंग. हे सुद्धा विसरून चाललंय की एसटीच्या मागे पेंट्या उभा आहे. मिड विकेटला आपण बघतो वाडिश लांबला निखिल उभा आहे जे सुद्धा याचं उत्तर देऊ शकतात. 50 ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावर. स्लो रन चेंडू कधी परिवर्तन आपण बघतोय. चांगला ड्राईव्ह. थोडंसं मागे थांबून चांगला आपण बघतो की ड्राईव्ह केला चेंडू आणि धावसंख्या पुरली ती 51. मगाशी 58 धावसंख्येचं लक्ष लिहिल्या पार केलं होतं आणि बघायचं आता या मोमेंटला की धावसंख्येचं लक्ष येते. सायलिंग कट्टा हा संघ इथे उभा राहील चौकी 11 संघासमोर. एकूण षटका आपण बघतोय ती संपली ती एकूण 3 षटकाच्या अखेरीस 51 धावा. सरासरी सध्या आपण बघतोय की भरपूर मोठी. आपल्या षटकामागे 17ची सरासरी राखून धावसंख्या आपण बघतोय ती 51 धावा धावफलकावर. 51 ऑन द बोर्ड आफ्टर 3 ओव्हर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पण सरासरी खूप चांगली आहे. इव्हन आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये राकेशच्या विरुद्ध षटकार आपण बघितला. 2 सिंगल 2 डबल 1 डॉट सुद्धा होता. त्यावर त्याने खर्च केले एकूण 12. हर्षल सुद्धा षटक मागं ठरलं. 2 चौकार 1 षटकार आपण बघितला त्या षटकामध्ये. त्या सुद्धा आपण बघितलं तर धावा खर्च केल्या जवळजवळ 17. पण हे षटक प्रथमेचं खूपच मागं. 3 षटकार 1 डबल आणि 2 सिंगल तब्बल 22. त्यामुळे 3 षटकाकडे 51 धावा धावफलकावर. पुन्हा बॉलिंग मार्कवर ज्याने दुसरं षटक टाकलं होतं हर्षल बॉलिंग मार्कवर येतोय जो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतो. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. कुलस्वामिनी आंबेगाळी आणि पेंडूर 11. चांगला चेंडू. लेंथ खूप चांगली आहे. अप्रतिम लेनचा वापर. गुड लेनचा वापर. चेंडू खूप चांगला राईस सुद्धा होतोय आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये. कमबॅक करावं लागेल. विकेट्स काढावे लागतील. शॉर्ट ऑफ लेन द लीडिंग एज. हुक केलाय चेंडू. मागे जातोय. गोशांकी क्षेत्र. डिक्लेअर झोन 1 धाव आणि धावसंख्या 52. 52 धावा. बघायचं दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाच्या हातात चेंडू दिला. जे दुसरं षटक टाकतो गोलंदाज हर्षल. अशा मुवमेंटला एक तर तुम्हाला कमी धावसंख्येत षटक इकॉनॉमिकल षटक टाकायला लागेल किंवा विकेट तरी काढावे लागतील. जे आतापर्यंत दोन्ही फलंदाज पहिल्या विकेटसाठी खूप चांगली पार्टनरशिप इथे बिल्टअप करतायत. तब्बल 52 धावा. 52. षटक क्रमांक 14 सुरू आहे. स्लो रन चेंडू गती परिवर्तन. खूप चांगला स्विंग बघायला मिळतोय. एक तर लेफ्ट आर्म गोलंदाज नॅशनल स्विंग त्याच्याकडे असतो. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. थांबा. गत वर्षी याही वर्षी आपण बघितलं की सिनियर कॉमेंटेटर हरीश पंड्या त्याचबरोबर चंदू शेट्टे सलग दुसऱ्या वर्षात या स्पर्धेमध्ये आपण बघतो त्याचं समालोचन तुम्हाला ऐकायला मिळतंय. आज आमच्यासोबत श्याम वाकर सुद्धा आहेत. पुन्हा त्या चेंडू उडवलाय. तसे तिथे जज करतोय. झेल इथे होणार का बघायचा प्रश्न पडलाय. तिथे पुन्हा ड्रॉप. सेकंड ड्रॉप. दुसऱ्यांदा झेल सुटला त्या खेळाडूकडून.
बघा चेंडू गोलंदाजाच्या मागे गेले तरी सुद्धा आपण बघतो की तिथे मात्र खेळाडूची विकेट पडली. झेल सुटला, जीवदान मिळालं ते सतीशला. धावसंख्या अंकित झाली आपण बघतो धावफलकातील ते एकूण 53 धावा 53. सिंधुदुर्ग समालोचक क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत श्याम वाकर, आज आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये. आतापर्यंत मी श्यामला फक्त कॉमेंट्री करताना ऐकलं, आज पहिल्यांदा बॅटिंग सुद्धा करताना बघितलं ऍज अ प्लेअर म्हणून. बट ऑब्वियस एखादा समालोचक एक पूर्वी एक चांगला खेळाडू असू शकतो, या त्रिमात्र शंका नाही. आणि चेंडू हवेमध्ये विकेट, गोलंदाज चेंडूच्या खाली पोहोचणार का, पण त्याच्या तो कोसळला आहे. चेंडू कव्हर करण्यासाठी 2 धावांचा प्रयत्न सुरू, चेंडूची थोडीशी वाईडिश, थोडीशी उजव्या बाजूला झाली आणि त्या मोमेंटला 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या त्या फलंदाजाने. एक चांगला खेळाडू, एक चांगला समालोचक होऊ शकतो याच्या त्रिमात्र शंका नाही. श्याम, हे तुझ्या अनुभवात किंवा तुझ्या खेळात आम्हाला बघायला सुद्धा मिळालं. बॅटिंग सुद्धा चांगली केली, स्वतः रिटायर झाला. बाकीच्यांना संधी मिळू द्या. मी माझ्या कारकिर्दीत भरपूर क्रिकेट खेळलोय. माझ्या टीममध्ये असे काही होतकरू खेळाडू ज्यांना मात्र संधी मिळणं गरजेचं आहे, प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. रबरवर क्रिकेटची एक वेगळी चव घेणं गरजेचं आहे. अशा मोमेंटला ती निवृत्ती स्वीकारली. त्या मॅच मधून चेंडू हवेमध्ये तिथे क्षेत्ररक्षक आहे, तिथे त्या 2 खेळाडूच्या मधून चेंडू जातोय निघून. तोपर्यंत तिथे चेंडू कव्हर होईल, तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण होते प्रजेश आणि त्याचबरोबर सतीश मध्ये. या 2 धावेची मदत धावसंख्येत भर आणि धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफलकावरती एकूण 57. कंपेरेटिव्ह टू लास्ट 3 ओव्हर या षटकात थोडंसं इकॉनॉमिकल षटक बघायला मिळते. धावा थोड्या कमी बघायला मिळत आहेत, षटकार चौकार बघायला मिळत नाही. अवघ्या 6 धावांचे षटक, त्यामुळे जी जबाबदारी टाकली होती खांद्यावर प्रथमेशच्या, ती जबाबदारी प्रथमेशने पार पाडली. विकेट मिळाली हरकत नाहीये, पण धावसंख्येला थोडासा लगाम लावलाय, कारण 3 षटकाखेर धावसंख्या 51, 17ची सरासरी होती. आणि जेव्हा 4थं षटक आपण बघितलं, जेव्हा टाकलं गेलं, संपलं, त्या ठिकाणी अवघ्या 6 धावा खर्च केल्या आणि धावसंख्या पोहोचली आपण बघतो धावफलकावर ती 57. क्या बात आहे, लाऊड कॉल, राईट वर द विकेट फ्रॉम दीपक धुरी. आणि गोलंदाज सज्ज झाले, बॉलच नाही. अक्षय पवार, अक्षय पवार बॉलिंग मार्कवर. वैयक्तिक पहिलं शॉर्ट ऑफ लेन, एक्स्ट्रा बाउन्स ऑन द टोस. उसळता चेंडू मात्र उत्तर दिल्या, डीप स्क्वेअर मध्ये एक्झिक्यूट केलेला चेंडू तिथे कव्हर होईल, तोपर्यंत पंचांचा इशारा, चौकार, गुड शॉट. एक्स्ट्रा बाउन्स होता या चेंडूला. ऑन द टोस उभा राहून मात्र हा फटका त्याने ज्याप्रमाणे ऑफर केला, कॉन्फिडन्स खूप चांगला होता फटक्याच्या मागे. आणि फटका बघतो डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. या चौकारामुळे धावसंख्येत वेगाने भर, धावसंख्या 61 वर जाऊन पोहोचली, 61. जी सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर 57 धावा, 58 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा झाला. त्यामुळे मिळणे की 61 ही सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत या तिसऱ्या सामन्यामध्ये. आणि पहिल्या चेंडूत चौकार आणि सतीशचे स्वागत केलंय. शॉर्ट ऑफ लेन, आजूचा चेंडू ऑन द टोस, चांगला फटका त्या ठिकाणी. आता मात्र खेळाडू उभा आहे, निखिल नाही देता अजूनही खेळाडून बघतो त्या ठिकाणी चेंडू कव्हर करेल. एक छान झेल, सुरेख झेल ते पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय आघाडीचा सतीश. राकेश जुरीचं कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं, बरोबर चेंडूच्या खाली याला ग्रीप केला चेंडू आणि फायनली मात्र विकेट इथे मात्र गमावतोय तो. 16 चेंडू तब्बल 39 धावांची खेळी, जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम खेळ सतीशचा, एक्सलेंट बॅटिंग. 39 या धावसंख्येत तो बाद झाला, पण संघासाठी जी जबाबदारी मात्र त्याने पार पाडली. क्या बात आहे. गौरव सारगारकर माझं लक्ष होते की शूज का एक कमाल आहे शायद, पण चांगली बॅटिंग निश्चितच, नो डाऊट. सुंदर फलंदाजी, यावदाने गोलंदाजी केली होती, पण बॅटिंगमध्ये सुद्धा तेवढीच कुवत आहे, तेवढी क्षमता आहे हे दाखवून दिलं सतीशने. 1 डाऊन बॅट्समन बॅटिंगला पोहोचतोय रोहित. फायनली अक्षयला विकेट मिळते शेवट षटकामध्ये. धावसंख्या 61, म्हणजे 61 धावेंची आपण पार्टनरशिप बघितली पहिल्या विकेटसाठी प्रजेश आणि सतीश मध्ये. ऑन साइडला हुक केलं, थोडंसं मग खाली थांबून ऑन साइडला चेंडू आपण बघतोय, हुक केला, डिप्स बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जातोय. ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतात 1 धाव. उशांकी क्षेत्र, लिक्विड झोन. कट्टा कारणेवाडीचं हे मैदान सलग 3रं वर्ष तुम्हाला स्पर्धेचं याच मैदानावर पाहायला मिळते.
पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेन, थोडासा मागे थांबला, समोर एक्झिक्यूट केलं मिड ऑफला चेंडू. प्रजेश इंटरेस्टेड नाहीये, प्रजेश मान खाली करून स्ट्राईक स्वतःकडे मिळाला, त्याचा फायदा तो उचलणार. धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 63 वर, 63 इन लास्ट ओव्हर. दोन्ही संघाचे खेळाडू आमच्यासोबत उपस्थित आहेत. नंतर होणारा सामना कुलस्वामी आंबेगाळी विरुद्ध पेंडोर 11. या दोन म्हणजे या षटकांत आपण लगेच नाणेफेक संपन्न करूया. ओव्हर द विकेट अटॅक करेल. थोडंसं थांबवून एक्झिक्यूट केलंय, थोडंसं डबल माइंड झाला होता फलंदाज प्रजेश. एक्झॅक्टली मला कुठे खेळायचा आहे चेंडू, तिथे चेंडू कव्हर होईपर्यंत प्रथमेश गायकवाड तिथे चेंडूवर पोहोचतो तोपर्यंत 2 धावा धावून प्रजेशने इथे पूर्ण केलेल्या आहेत. अँड स्कोर मोज ऑन 65, हायएस्ट टोटल ऑफ द टुर्नामेंट. सर्वाधिक धावसंख्या जी आपण बघितली मागच्या सामन्यामध्ये ती 57 होती, 58चा पाठलाग झाला, म्हणजे 58 धावा ही हायएस्ट होती मागच्या सामन्यामध्ये. त्याला मात्र ब्रेक करू, आता नवीन एस्टॅब्लिश केलेला विक्रम आपण बघतोय, नवीन स्थापित केलेला विक्रम बघतोय. 65 धावा धाव फलकावर. पुन्हा अक्षय पवार, स्ट्राईक केलं प्रजेश. थोडासा ओव्हरपिच आहे, ट्रेडमार्क शॉट, दिस इज अ ट्रेडमार्क शॉट. प्रजेश रावले आणि सीमारेषेबाहेर चेंडू रफादफा षटकार. तब्बल 71 धावा धाव फलकावर. 11 चेंडूत 29 धावांची खेळी करणारा प्रजेश रावले शेवट चेंडू षटकार टोकतोय. 71 धावा धाव फलकावर आणि 72 धावसंख्येचं लक्ष इथे असेल सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच चौके 11 या संघासमोर. चला, कुलस्वामी आंबेगाळी आणि पेंडोर 11 या दोन संघाचे संघनायक त्वरित वासाठी या मयूर स्पोर्ट्स कट्टा, मयूर स्पोर्ट चषक ही क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहोत. पण मयूर स्पोर्ट्स हा ब्रँड जेव्हा स्थापन केला राजू बालेकर यांनी, ते कोणाच्या नावाने, जसं मगाशी उल्लेख केला हरीश पंड्या यांनी, की त्यांचे जे भाचे आहेत त्यांच्या भाच्याच्या नावाने मयूर स्पोर्ट्सची स्थापना झाली आणि ते स्वतः मयूर आमच्या सोबत आहेत आणि त्याच मयूरच्या शुभ स्थापना टॉस करणार आहोत. चला, दोन्ही कॅप्टन ताबडतोब व्यासपीठावर या. चला, मयूरच्या शुभेच्छा आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. कुलस्वामीने आंबेगाव विरुद्ध पेंडोर 11. बघा, टॉसची माहिती तुम्हाला देतोय मयूर. हेड इज द कॉल आणि हेड. चला, निर्णय लगेच सांगा, निर्णय इथे सांगायचा आहे दोन्ही कॅप्टन. येस, पेंडोर 11 संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते कुलस्वामी आंबेगाळी या संघाला. आणि त्या माध्यमातून आम्ही इथे काम करायला सुरुवात केली.
भूतकाळांचा अधिपती गणपती गजानन महाराज, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि येथील ग्रामदेवता या सर्वांना विनम्र अभिवादन करून मी श्याम वाक्कर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक 2024 आणि आज पहिला दिवस, पहिल्या दिवसाचा तिसरा सामना मैदानामध्ये चालू आहे। दोन्ही संघ आतापर्यंत एक एक मॅच जिंकून एकमेकांसमोर उभे आहेत। चौके विरुद्ध वीर साईलिंग कट्टा। क्या बात है, क्या बात है। टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय। कोणत्याही प्रकारची धाव नाही, डॉट बॉल येईल। चांगली बॉलिंग मागच्या पहिल्या मॅच मध्ये जो उद्घाटन सामना होता त्या उद्घाटन सामन्याच्या पहिल्या मॅच मध्ये सतीश लुडबेने कमालीची बॉलिंग केली होती आणि विकेट किपर यष्टिरक्षक प्रजेश रावलेने देखील चांगलं विकेट किपिंग केली होती। यावेळी शॉट तर चांगला आहे पण धावा मात्र फक्त मिळतील एकच। धावसंख्या पोहोचेल 5 धावांवर। भला मोठा डोंगर उभा केलाय 5 षटकामध्ये। धावा बनवल्या आहेत 71 आणि 72 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि 72 धावांचा पाठलाग करताना थोडी सावध आणि संत सुरुवात ही निखिल परब आणि पिंट्या पार्टे या दोन आक्रमक आणि विस्फोटक बॅटरांकडून। मागच्या मॅचचे हिरो आहेत निखिल परब, नॉन स्ट्राइक एंडवरती आहेत पिंट्या पार्टे ज्यांनी संयमाने बॅटिंग केली होती आणि त्याच पद्धतीचा खेळ या मॅच मध्ये देखील आवश्यक आहे त्यांच्याकडून। सतीश गोलंदाजी मार्कवर। यावेळी शॉट ऑन पोल, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे। काय झालं, चेंडू जाईल कुठं? सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी दूर आहे मगर दुरुस्त आहे। निखिल परबच्या बॅट मधून एक खणखणीत दणदणीत चौकार तुम्ही बघता आहात आणि पहिल्या षटकाची समाप्ती झाली। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 धावा। 72 धावांचा पाठलाग करताना 30 चेंडू आणि 72 धावा हे आव्हान आहे चौके संघासमोर आणि क्षेत्ररक्षण करणारा संघ आहे तो वीर साईलिंग कट्टा। मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित ही मयूर चषक स्पर्धा तुम्ही बघतात। पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा स्पर्धेचा थरार तुम्ही अनुभवतात। पहिल्या वर्षी विजेता संघ होता ब्राह्मणदेव कुमारमाठ संघ, गेल्या वर्षीचा विजेता संघ होता गावराई संघ। या वर्षीचा विजेता संघ कोण असेल? कारण आज पहिला दिवस आहे, याचं उत्तर तुम्हाला 5व्या दिवशी मिळेल। डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न प्रजेश रावलेचा अतिउत्साहीपणा नडला आणि त्याचा परिणाम इथे 1 धाव पुन्हा स्वरूपात मिळाली। ती चौके संघा 72 धावांचा पाठलाग करताना। YouTube लाईव्ह प्रक्षेपण घर बसल्या तुम्ही बघता आहात। गौरव सावंत कॅमेरामॅन आणि त्यांची सर्व टीम खूप चांगलं योगदान। क्या बात है, क्या बात है। टप्पा पडल्यानंतर थोडासा वेगाने चेंडू आला पण उसळी मात्र जास्त घेतलेला, त्यामुळे पंच आपले दोन्ही हात समांतर ही धाव अवांतर धावा पोचतील 11। अजूनही 61 धावांची गरज ही चौके संघाला। क्या बात है, उठाया इस गेंद को और भेज दिया सीधा झाड़ियों में 6 रन के लिए। निखिल परब के बल्ले से ये सनसनाता दंडनाता सिक्सर। निखिलची बॅट आज बोलायला लागली आहे आणि अपेक्षा आहे त्याच्याकडून अशा प्रकारच्या बॅटिंगची, कारण त्याचे संघ सहकारी त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत निखिल परबकडून आणि त्याच्यावरती खडा उतरतोय, चांगली बॅटिंग करतोय। गोलंदाजी मार्कवरती अमित काराने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर।
पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता, पण यावेळी टप्पा थोडा पुढे टाकला होता. एक धाव कंप्लीट केली. दुसरा धावेचा प्रयत्न असेल का? कट्टाचे सर्वात सन्माननीय राजू भालेकर सरांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत, ज्याने ही रबॉल बॉल क्रिकेट स्पर्धा काय असते ही सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना दाखवलं. आणि त्यानंतर मात्र बऱ्याच स्पर्धा झाल्या मालवणमध्ये. मालवण म्हणा, वेंगुर्ला म्हणा, कुडाळ म्हणा, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतो. 1 बाउन्सचा इशारा पंचाकडून आला, पण डॉट बॉल देखील आला. म्हणजे धावसंख्या आहे तिथेच. धावसंख्या 19 धावा. अमित कारणी गोलंदाजी मार्कवरती आहेत. घरच्या मैदानावरती खेळतायत, घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत. कडक शॉट ठाई. बोट जाग्यावरती आहेत क्षेत्ररक्षकाची की बघावे लागतील. एवढा कडक शॉट होता, तरी देखील क्षेत्ररक्षकाचं कौतुक असेल. 52 धावांची गरज ही चौकी संघाला. समोरचा संघ आहे तो वीर साईलिंग कट्टा, ज्याने सुरुवातीला 71 धावा केल्या होत्या. मयूर स्पोर्ट कट्टा आयोजित मयूर चषक 2024 पर्व तिसरे तुम्ही अनुभवत आहात. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा तिसरा सामना, तिसरी मॅच या काराणेवाडी मैदानावरती तुम्ही बघता आहात. पहिल्या वर्षीचा विजेता होता तो ब्रह्मंडे कुमार माठ संघ. उपविजेता होता तो महापुरुष रेवतळे संघ. अफलातून मॅच झाली होती ती पहिली फायनल पहिल्या पर्वाची. तिसऱ्या क्रमांकावरती होता तो नेरूर संघ. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येईल सतीश लोडबे. यावेळी उडावलाय चेंडू. बराच काळ हवेत आहे, पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 21. 17 चेंडू 50 धावा घमासान मैदानामध्ये चालू आहे. फुल टॉस चेंडू पायावरती जाऊन आदळतोय, पण लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. लेग बाईचा इशारा पंचांकडून देखील आला. एक धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या 23. 23 धावा 49. 16 चेंडू 49 धावा. या स्पर्धेसाठी गेल्या वर्षी देखील आले होते ते आपल्या भारत देशाच्या बाहेर देखील समालोचन करतात ते समालोचक हरीशजी पांड्या सर, चंदू शेट्टी सर, त्याचप्रमाणे आमचे प्रसादजी परब, हे सर्व गेल्या वर्षी देखील आले होते. या वर्षी देखील या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. या स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. त्याबद्दल मयूर स्पोर्ट कट्ट्याच्या वतीनं या तीनही समालोचकांचं स्वागत आहे. 4 धावा अपेक्षित होता. एक मोठा फटका या चेंडूवरती तो पिंट्या पार्टीच्या बॅट मधून आला. धावसंख्या पोहोचेल 27. यावेळी कॅच होण्याची संभावना. मकरनने मात्र कॅच सोडली आहे. मकरनच्या हातून मोठी चुकी झाली. मकरन हा देखील एक चांगला खेळाडू आहे, खूप चांगला खेळाडू आहे, चांगला बॉलर आहे, चांगला बॅटर आहे, चांगला क्षेत्ररक्षक आहे. आता थोडासा तो काही वेळ त्याचा नव्हता, पण एक खासियत आहे, उत्कृष्ट चकीवादक आहे. मोठा शॉट हा मॅच मध्ये आणू शकेल तो चौके संघाला. सतीश पुन्हा एकदा. यावेळी पिंट्या पार्टे चांगला शॉट खेळतो. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. 4 धावांचा. 4 धावांनी धावसंख्या पोहोचेल 33 धावा. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावा. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि गरज असेल ते 39 धावांची. 39 रन इन 12 बॉल. म्हणजे प्रति षटकामध्ये कमीत कमी 20 धावा पाहिजेत. म्हणजे उरलेल्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला 5 मोठे फटके हे पाहिजेत. गरज आहे ती चौके संघाला. येतील का? कारण दोन्ही ओपनर बॅटर अजूनही नाबाद खेळतायत. मागच्या मॅच मध्ये
एक हाती सामना जिंकून दिला होता आपल्या संघाला. 58 धावांची पार्टनरशिप मध्ये 33 धावांची पार्टनरशिप, म्हणजे जवळ धाव ऍड केली जाईल प्रेशर, कारण स्पॅक्टर जो तो आक्रमक आहे. निखिल परब मागचा मॅचचा हिरो आहे आणि ज्याने मागची मॅच आपल्या संघाला सहज जिंकली आहे. धावसंख्या 40 धावा, 72 धावांचा पाठलाग कर. चंद्रकांत शेट्टी सर या मॅचचा देखील आनंद ते घेत असतील युट्यूब लाईव्ह. खरोखर मॅच मध्ये मजा आली प्रसाद सर. 72 धावांचा पाठलाग होता आणि ज्यावेळी षटकार चौकार येतात ना मॅच मध्ये तेव्हा प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित होतो आणि षटकार चौकार बघण्यासाठीच प्रेक्षक येतात. 10 चेंडू 26 धावा. यस, काय होईल सांगता येत नाही, कधी पण कोणाचंही पारडे जड होऊ शकतं. पण आपलातून बॅटिंग, सागरवरती प्रेशर आणि निखिल परब पुन्हा एकदा सज्ज आणि गोलंदाजाला संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा फायदा गोलंदाजाने यावेळी उठवला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 47 धावा. यावेळी उडवलाय, हवा चेंडू आहे, प्रजेश रावले धावतोय आणि चेंडू जाईल दूर 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 बराच दूर 6 धावांसाठी. अमित काराने पडलाय त्या ठिकाणी. धावा एक पूर्ण झाले, दुसऱ्या धावेसाठी धावतो, ओव्हर तो झालाय. तिसरी धाव देखील मिळेल का? तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. ही पावसाळी रबर बॉल क्रिकेटची मजा आहे. मजा तुम्ही घ्यायला येता, मजा बघायला येता आणि ती मजा तुम्ही बघतात. गौरव सावंत यांच्या चेहऱ्यावर देखील हास्य तुम्ही धावतोय, त्याच्यासोबत अजून एक खेळाडू धावतोय, पाहत देखील झेल सुटलाय. कारण चेंडू जरी बराच काळ हवेत असला तरी तो निर्जन स्थळी जाऊन पडला, त्यामुळे फक्त एकच धाव मिळेल. पण क्या बात है, क्या बात है. अफलातून मॅच, पैसा वसूल मॅच. उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये जाईल. माफ करा, क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा जो संघ जिंकेल तो. त्यामुळे चांगली मॅच झाली. दोन्ही संघ आपला संघाने आणि विजेतेपद पटकावलं होतं. गेल्या वर्षीचा विजेता संघ होता गावराई संघ आणि उपविजेता होता तो होडावडे संघ. 6 चेंडू 16 धावा. काय घडेल? गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी नीरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर, त्याच्या समोर आक्रमक विस्फोटक असा निखिल परब. एक धाव तर कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न पण यावेळी प्रजेश रावलेकडून, माफ करा, विकेट किपर होता रुपेश वायरकर. थोडेस खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा परिणाम ज्या ठिकाणी पहा एकही धाव नव्हती त्या ठिकाणी 3 धावा आल्या आणि आता 5 चेंडू 13 धावा. अफलातून मॅच झाली, अफलातून मॅच झाली, पैसा वसूल मॅच झाली. जो तुम्ही तुमचा वेळ खर्च करून आलेला, जो तुमचा महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी देतायत, जे युट्यूब लाईव्ह प्रेक्षक पाहतायत ही मॅच, त्यांनी देखील या मॅचचा आनंद घेतला असेल. जबरदस्त मॅच. इथे कशा बशा 2 धावा पूर्ण झाल्या. जर थ्रो परफेक्ट झाला असताना तर धोका होता तो देखील परबला, पण नशिबाची साथ. आज नशिबाची साथ आहे ते निखिल परब म्हणजे चौके संघाच्या बाजूनं. 4 चेंडू 11 धावा. 11 धावा 4. फुल टॉस चेंडू, लॉलीपॉप चेंडू. तोहफा दिया, तोहफा कबूल किया और गेंद को भेज दिया आर पार, सीमा पार. 6 रन. चुकीचं आहे. यस, 3 चेंडू 5 धावा. नीरज गोलंदाजी मार्कवरती, त्याच्या समोर ज्याने या मॅच मध्ये घमासान केलंय निखिल परब स्ट्राईकवर. यस यस, उडवलाय. कॅच होण्याची संभावना आहे का? नाही. हा जाईल लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू आर पार 6 धावांसाठी आणि या षटकाराने निखिल परबने विजय तर मिळवलाय पण आपला अर्धशतक देखील त्याने झळकावलं. एकदा जोरदार टाळ्या निखिल परबसाठी. नाबाद 52 धावा या निखिल परबच्या बॅट मधून. एक अफलातून खेळ तुम्ही बघितलात, एक अफलातून मॅच तुम्ही बघितलात. वीर साई लिंग कट्टा
आणि चौके दोन्ही संघांनी अफलातून खेळ केला. प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं. जवळजवळ 145 धावा या 10 षटकामध्ये तुम्ही बघितल्या. ही पर्वणी आहे आणि ही पर्वणी कुठे मिळते?